आहे आणि आज ज्या 8 कर्मचारी अडकले होते ते सुखरूप बाहेर पडले. आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपल्या समोर सर्व चित्र स्पष्ट होईल, कारण शेवटचा स्लॅब जो आहे तो क्रशिंग करण्याचं काम आता चालू आहे. क्रश झाल्यानंतर जो उर्वरित तळमजला आहे तो आपल्याला दिसेल आणि इथली साफसफाई केल्यानंतर सर्व नागरिक आपल्या हवाली करतात. भाऊ, काल मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली पण तिकडे आले का नाही आणि त्यांनी काय निर्देश दिले? मुख्यमंत्री साहेबांना उशीर झाला होता, त्यामुळे ते आले नाही आणि त्यांना पालखीचं पुढचं नियोजन होतं नागपूरला जाण्याचं. कारणच नाही. पण मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतलेलं आहे. जे मृत व्यक्ती आहेत किंवा जे पीडित कुटुंब आहेत त्या सर्व कुटुंबांना मनापासून मदत करण्याची त्यांनी निर्देश दिलेला आहे. पालिका प्रशासन असेल, महाराष्ट्र प्रशासन असेल किंवा अँटनी जो ठेकेदार आहे इथला, त्याच्याकडे जे कर्मचारी आहेत, या सर्वांनी आर्थिक तर मदत करायचीच आहे, परंतु त्या कुटुंबात जे विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत, त्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करायचा आहे. आणि या कचऱ्याचा जो एकच साठा आपल्या संपूर्ण शहरात होतो त्यासाठी अधिक प्रोसेसिंग प्रक्रिया फास्ट करावी लागेल, कारण शहर खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि पुढे अशा दुर्घटना घडू नये म्हणून बायो मायनिंग प्रोसेस असेल किंवा वेस्ट टू एनर्जी प्रोसेस असेल ही अत्याधुनिक करून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे असे साहेबांनी सांगितलं. कोण एजन्सी किती लाख रुपये देणार आहे त्यांच्या परिजनांना आणि त्याचबरोबर पहिला ह्या प्रश्न उत्तर अँटनी जे आहेत कॉन्ट्रॅक्टर ते 25 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे. महानगरपालिका प्रत्येकी 10 लाख रुपये देणार आहे. महाराष्ट्र शासन प्रत्येकी 5 लाख रुपये देणार आहे आणि अँटनी कॉन्ट्रॅक्टर या सर्व कुटुंबातील लहान मुलांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. भाऊ, जर लोकांनी अनधिकृत बांधकाम केली तर त्यावर महापालिका तातडीने कारवाई करते, बुलडोजर चालवते. मात्र कचरा डेपोमध्ये या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे. परवानगी नसताना या ठिकाणी 2 मजले वरचे वाढवण्यात आलेले आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्याची आपण काही मागणी करणार आहात का की त्याची पाठराखण करणार? कारवाईची मागणी आधीच मुख्यमंत्री साहेबांकडे काल केलेली आहे की या शहरातला प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे आणि ही दुर्घटना घडल्यामुळे जर कोणी मृत होत असेल किंवा एखाद्याचं कुटुंब निराधार होत असेल तर त्याबाबत बिलकुल गय केली नाही जाणार. जे कोणी चुकी याच्या नंतर दोषी सापडेल त्याच्यावर नक्कीच कारवाई. प्रायमरी कोण दोषी वाटतं आपल्याला, म्हणजे ह्या दुर्घटनेला काय कोण दोषी वाटतं? निसर्ग निर्मित हे अपघात वाटत नाही. यासाठी सर्व बाबींचा खुलासा घ्यावा लागेल. सर्वप्रथम आज रेस्क्यू ऑपरेशन आपण पूर्ण करू, त्यानंतर या चौकशीची तयारी चालू होईल. भाऊ, चौकशी अहवाल यायला कित्येक दिवस लावतात, तोवर प्रकरण थंड होतं, लोक विसरतात. असं न होता यामध्ये खरंच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण काही पुढाकार घेणार का? कारण की शहरातील नागरिक जे आहेत ते तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहतात. अशा बाबतीत दुर्लक्ष होणार नाहीये, कारण हा खूप गंभीर विषय आहे. आता आपण पाहिलं 23 लोक या दुर्घटनेत पीडित झाले होते. मी सर्व जखमी व्यक्तींना सुद्धा भेटून आलोय ज्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबांशी पण बोलतोय. तर अशा बाबतीत दुर्लक्षित होणं हे म्हणजे आपलं कर्तव्य सोडून वागणं होईल. जे काही सत्य आमच्या समोर बाहेर येईल त्यानुसार नक्कीच चांगली कारवाई. रेस्क्यू कामामध्ये दिरंगाई झालं असं म्हटलं. प्लॅन धोकादायक आहे, तर ह्याच्यावर 1.5 वर्ष झालं आपल्याकडनं दुर्लक्ष केलं जातं. कशा पद्धतीने प्रशासन काम करतंय? तुमचं लक्ष नाहीये का? एवढ्या दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही जागे होणार आहेत का? काय नाही, तसे नाहीये परिस्थिती. आता जेव्हा एवढी मोठी दुर्घटना घडली तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे सर्वप्रथम यांच्या सर्व नातेवाईकांच्या भावनांचा विचार करावा. त्या नागरिकांना आपण बाहेर काढू, परंतु याच्यात कोणालाही माफी दिली जाणार नाही. जे कोणी चुकीचं असेल, कचरा प्रोसेसिंग मध्ये असेल, मिथेन गॅस असेल किंवा दुसरे प्रकल्प असतील, या बायो मायनिंग असेल, तिथं जिथं चुकीचं घडलं तिथं चौकशी करून त्यानुसार कारवाई करावी. 20 मीटरचे डोंगर फक्त असं कचरा तयार करता येतात. प्रत्यक्षात पाहिलं तर 100 मीटर पेक्षा जास्त उंची आहे. पूर्वी याचं काही व्यवस्थित नियोजन झालं नाही का कचरा? यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे डोंगर घसरण्याच्या घटना घडल्या. इथलेच कर्मचाऱ्यांनी सांगितलं की डोंगर खाली येताना आम्ही बघितलं, वरील त्यांना सांगितलं, ते म्हणतात तात्पुरत्या स्वरूपात ते कचरा बाजूला करायचे, तिथनं त्याची तेच परिस्थिती असायची. आणि कचरा डेपोला लागून अगदी प्लॉटिंग करण्यात आली. उद्या नागरिकांच्या पण दिवाळीला धोका होऊ शकतो, कारण की काही जे प्लॉटिंग आहे त्यांनी कचरा डेपोचं लगेच करण्यात आली. आणि 2 महिन्यांमध्ये आहे सुखरूप आमच्या मुलाला निघायला पाहिजे. आज इथून सगळे बाहेर. 2च महिने झालेत लग्नाला. आज 5-6 वाजेपर्यंत सगळे बाहेर. 60 घंट्यापेक्षा जास्त वेळ झालाय ऑपरेशन सुरू आहे. किती वेळ झालाय? होतंय आम्हाला फोन येत आम्ही वाट बघतोय. कार्याची एक प्रोसेस असते, ते क्रशिंग करते मशीन. क्रशिंग करताना जर स्लॅबच परत खाली गेला
परत तुम्ही म्हणणार तुम्ही नीट बचाव कार्य करत नाही. हे व्यवस्थित चालू आहे आता. आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र